बबन शिंदे तुतारी हाती घ्यायला तयार आहेत। रणजितसिंह शिंदे विधानसभा निवडणूक लढवणार असं बबन शिंदे यांनी म्हटलंय। शरद पवार यांनी तिकीट नाही दिलं तर अपक्ष म्हणून मैदानामध्ये उतरणार असं बबन शिंदे यांनी म्हटलंय। रणजितसिंह शिंदे हे अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदेंचे पुत्र आहेत। मी साहेबाला भेटून आलो। तिकीट मिळणार आहे का नाही मला माहित नाही, साहेब काय करणार आहेत मला माहित नाही, पण ह्या निवडणुकीमध्ये मी रणजितला जर साहेबांनी तिकीट दिलं ठीक, नाही दिलं तर मी अपक्ष उभा करणार आहे, एवढं मी आपल्याला सांगतो। तुम्ही मागणी केली का पवार साहेबांकडे? पवार साहेबाकडे माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मागणी केली। बबन शिंदे दादांची साथ सोडणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। बबन शिंदे आणि शरद पवारांची 2 वेळा भेट घेतली आहे। मुलगा रणजितसिंह शिंदे 1 वेळ पवारांना भेटले आहेत। पुतण्या धनराज शिंदेनी यापूर्वी शरद पवारांची भेट घेतली। माढ्यामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनामुळे राजकीय उलथापालथ होण्याची बबन शिंदेना कुणकुण आहे। माढ्यामधून बबन शिंदे 6 वेळा सलग आमदार। माढ्यामध्ये मोठं राजकीय प्रस्थ आहे। मुलगा रणजित शिंदेसाठी पवारांकडे त्यांनी उमेदवारी मागितली आहे। पवारांनी उमेदवारी दिली नाही तर आपण मुलाला अपक्ष उभं करू असं बबन शिंदे यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवारांसोबत ते राहिले, मात्र शरद पवारांवर कधीही त्यांनी राजकीय भाष्य केलं नाही।